हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा आमचा इथला तिसरा दिवस आहे आणि आम्ही चाललोय नाश्त्याला. आणि सायली दीदीचा आज बर्थडे आहे, तर तिला पण विश करूया. हॅपी थँक्यू ऋतुजा. ते सायली दीदीचा केक आलाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सायली. यही दुआएं हैं तेरी जन्मदिन पर, मुस्कुराती रहो ऐसे ही जीवन भर. जो है तेरे अरमां वो हो जाए पूरे, तो लग जाए तुझको उम्र मेरी. इथे तिकीट्स काढायचे. इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. गोव्याची राजधानी पणजीपासून अगवाडा किल्ला 18 किलोमीटरवर आहे. अगवाडा फोर्ट 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. अगवाडा हा पोर्तुगीज शब्द असून त्याचा अर्थ पाण्याचा स्रोत असा होतो. या किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून व्यापारी जहाजांवर पाणी भरले जात असे. पोर्तुगीजांनी 19व्या शतकात या किल्ल्यावर तुरुंग बांधला होता. हा किल्ला गोवा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही थोड्या वेळाने पुन्हा एकदा बीचवर जाणार आहोत, बागा बीचवर. पण त्याआधी आम्ही आलोय काजूच्या फॅक्टरीमध्ये. इथे मागे काजूची फॅक्टरी आहे. चला बघूयात.
म्हणजे पहिले म्हणजे नानू आणि अर्चना आणि राजू यांनी पहिले इंटरेस्ट दाखवला. त्या निमित्ताने आपलं बोलणं झालं आणि लगेच ती सक्सेस झाली पिकनिक. त्यामुळे पहिले राजू आणि अर्चना आणि नानू यांचे खूप 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 आभारी आहोत आपण. टाळ्या वाजवा. त्यांनी खूप टाळ्या वाजवा. तिकीट बुक करणं, गाडीचं अरेंजमेंट, हॉटेल हे सगळं व्यवस्थित मॅनेज झाल्यामुळे आज आपण छान अशाच आपण वारंवार पिकनिक काढू. घरचे काही बोलू दे. थँक्यू. आणि करमणुकीचा कार्यक्रम नीता रसाळे यांनी खूप इंटरेस्ट घेऊन चांगला केला. बक्षीस त्यामुळे तिचाही सगळ्यांनी आणि खरंच पिकनिकला नीतासारखी माणसं हे अशी मजा. आणि चौथी व्यक्ती म्हणजे या दोघींना तसं अगं कुठे एक चॉकलेट आणि तिने आपल्याला फोटोग्राफी हे ते व्हिडिओ शूटिंग खूप छान प्रकारे त्यामुळे तिचं पण सगळं थँक्यू. अक्का टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे पुन्हा एकदा दोघींचे खूप खूप मनापासून स्वागत. मेहनत घेतली दोघींनी आणि पूर्ण ही पिकनिक कमी पैशात पूर्ण सक्सेस केली. त्याबद्दल दोघींना एक छोटंसं गिफ्ट. आणि माझा अनुभव सांगते मी. फॅमिली पिकनिक बरोबर जेवढी मजा येत नाही तेवढी या ग्रुप फॅमिली मध्ये येते. नवरा बायको गेलं तर नुसतं ओरडा-ओरडी त्याच्यामध्ये फुल मजा 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 मजा. हे बोलायचे की जेवढं डिफरंट मध्ये येतं तेवढं लेडीज मध्ये. आणि मोठ्या वहिनींना आपलं फॅमिली सॉन्ग अतिशय आवडलं आणि त्यांनी मला 500 रुपये बक्षीस दिले. त्यांना खूप 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 आणि आम्हाला कोलंबी खायला घातली. आणि आम्हाला कोलंबी खायला वहिनीने आईस्क्रीमचं ट्रीट दिली. त्याबद्दल दोघी जावांचे जाऊबाई चोर आणि मी चोर. आजचा आमचा गोव्यातला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही चेकआउट करतोय आणि आम्ही चाललोय आमच्या घरी मुंबईला. सो ओव्हरऑल आमचा गोव्याच्या ट्रिपचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आम्ही सगळ्याच लेडीज होतो त्यामुळे जास्तच मजा आली आणि खरंच खूप दिवसानंतर बरं वाटलं. काल रात्री आम्ही बागा बीचला पण गेलेलो आणि छान माहोल होता एकूणच बीचवर आणि आज आम्ही घरी चाललो आहे. सो खूप छान वाटलं आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा एकदम असा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग तर नव्हता पण आम्ही सगळ्यांनी एकत्र ही ट्रिप केली होती सो त्याची एक आठवण म्हणून हा एक व्लॉग आहे. सो तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.